इस मैदान पर पहले दिन हमने देखा था अन्नाला टीम को सेमीफाइनल में जगह बनाई थी, दूसरे दिन हमने देखा तो कासर वरौली, तीसरे दिन देखा तो वसई पादगरे और आज का चौथा दिन कौन सी टीम है इस मैदान पर? जल्लोष आहे, उत्साह आहे. आमचे चिखलडोंगरेचे बँड पथक मैदानाच्या सभोवताली फिरतायत, प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करतायत. आगरी सेना, आगरी कोळी आदिवासी व इतर स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजेच आगरी सेना, आगरी सेना, आगरी सेना. धन्यवाद. शुक्रिया मैसर जी. इलाके में लाजवाब मुकाबला इस मैदान पर देखने को मिलेगा. अमन इस ड्रीम फील्ड करने के लिए आते हुए विरार की लाजवाब बल्लेबाजी हमने देखी थी पांडे के द्वारा, मगर क्या इस मैच में धुआंधार बल्लेबाजी देखने को मिल जाएगी? विजय सर जी हमारे साथ जुड़ते हुए, आपने इससे पहले मैच में सुने थे नितिन सर जी को और कैलाश पाटिल सर जी को. एक लाजवाब बुलंद आवाज आपको इस परिषद में पहुंचाई जा रही थी. आप देख रहे तो डेंड इस मैदान पर हमें देखने को मिलता हुआ बैंड, लाजवाब साउंड. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मैदानामध्ये प्रथमच आगरी सेना चषक भव्य दिव्य स्वरूपात भरवण्यात आलेला आहे. अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभत आहे आणि लाभणार आहे. त्यानंतर जबरदस्त प्रेक्षक वर्ग चारी बाजूने आणि सोबत चिखलडोंगरी येथील ब्रास बँड संगीताचा आनंद घेत आहेत प्रेक्षक आणि चारी बाजूने जल्लोष आहे, उत्साह आहे. तब्बल प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये तसेच मालिकावीरसाठी एक मोटरसाइकिल हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. धन्यवाद. शुक्रिया. लाजवाब मुकाबले की शुरुआत देखने जा रहे हम. आपने देखा पूरी ग्राउंड का बैंड पदक धूमता हुआ और एक लाजवाब आगरी सेना और विजय पाटिल सर जी मंच पर हमारे उपस्थित होते हुए लाजवाब. या क्रिकेट स्पर्धेसाठी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मैदानाच्या सदस्यांचं फार मोठं सहकार्य लाभत आहे, त्यांनाही धन्यवाद. तसेच आगरी सेना पालघर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचंही फार मोठं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून दिसत आहे, त्यांनाही धन्यवाद. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मैदान सर्व सदस्य सन्माननीय सदस्य यांनाही धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित मान्यवर माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब क्रिकेटचा आनंद घेत आहेत. फार मोठं सहकार्य या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. पहली गेंद लो फुट टॉस गेंद स्ट्रेट ड्राइव खेलना चाहते थे. बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर छुपती हुई डॉट गेंद के रूप में. फ्री क्वार्टर फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं निहाल स्पोर्ट बना अमन स्पोर्ट के बीच. एक लाजवाब मुकाबले की शुरुआत आगरी सेना ट्रॉफी 2019 में इस मैदान पर देखने को मिलती हुई. बेहतरीन गेंद थी, कवर पर खेलना चाहते थे, नीचे किनारा लगा, गेंद विकेट के पास मंडलाते हुई. स्ट्राइक पर है जावेद, नॉक स्ट्राइक पर देखने को मिलते हुए सचिन नॉक स्ट्राइक पर देखने को मिलते हुए. एक लाजवाब मुकाबला है. 5-5 ओवर के ये मुकाबले आपके सामने खेले जाते हुए. सेमीफाइनल फाइनल के मुकाबले आप दिव्य रोशनी में देखेंगे इस नारंगी के मैदान पर. और मंच पर आप देख रहे हैं विजय पाटिल सर जी को, एक महत्वपूर्ण व्यक्ति इस विरार परिषद पालघर जिले की आगरी सेना चषक 2019 में. अगली गेंद जावेद खिलाती हुई.
बेहतरीन गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर मौजूद है, ये कैच ड्रॉप हुआ है, लाजवाब। देखिए पहली मैच में भी कैच ड्रॉप हुआ था, उसके बाद दो करारे सिक्सर देखने को मिले थे। क्या वो नजारा इस मैदान पर देखने को मिलेगा? हमारे साथ विजय सर जी जुड़ते हुए। विजय सर जी, जावेद का कैच छूटा है कवर के खिलाड़ी द्वारा, हमने देखा था लॉन्ग के खिलाड़ी द्वारा कैच छूटा था, मगर क्या लाजवाब बल्लेबाजी देखने को मिली थी, वो बल्लेबाजी इस मैदान पर देखने को मिल जाएगी। निश्चित तौर पर इसमें सहमति है, क्योंकि एक बहुत ही बड़ा बल्लेबाज है और चारकोप में खेलते हुए एक बार इन्होंने 9 गेंदों में 9 छक्के भी लगाए हुए हैं। मराठी दणका मिलिंद किनी यांचं हार्दिक स्वागत। अग्रसेना पालघर जिल्हा श्री मिलिंद किनी मराठी दणका यांचं हार्दिक स्वागत करत आहे, धन्यवाद। यांच्या समवेत आहेत कुमार वजे आणि मिलिंद किनी मराठी दणका, धन्यवाद। धन्यवाद महेश पाटील। आपण पुन्हा एकदा मॅच कडे येताना नक्कीच चांगला आवाज तुमचा आमच्यापर्यंत येताना, प्रेक्षकांपर्यंत येताना अनेक मान्यवर आपण बघतो। मिलिंद किनी खराटारा यांचं आगमन होताना व्यासपीठावरती आपण बघतोय अनेक मान्यवर बसलेले आहेत। विजय शेठ पाटील स्वतः उपस्थित आहेत, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार असं सांगितलं तरी हरकत नाही आहे, कारण आपण बघतो चांगला सामना पाहायला मिळतोय। निहान स्पोर्ट वर्सेस अमन स्पोर्ट आणि माझ्या जोडीला चढले गेलेत वसई परिसरातील एक दिग्गज आवाज जहीर भाई। शुक्रिया विजय सर जी, लाजवाब मुकाबला इस मैदान पर देखने को मिलेगा। सचिन स्ट्राइक पर देखने को मिलते हुए, लेग स्टंप के बहुत ही बाहर गिनती अपील हुई थी अंपायर के बाद, अंपायर ने नकारा, बैट और गेंद का कोई संबंध नहीं। लेग स्टंप के बाहर गिनती, वाइड का इशारा था, वह योगेश सर जी के द्वारा एक्स्ट्रा रन के साथ स्कोर में बढ़ती होती हुई निहाल स्पोर्ट टीम की 2 रनों पर जा पहुंची टीम। एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर और अतिथि मेहमानों का वक्त हो चुका है विजय सर जी, और यहाँ पर दर्शक आप देख रहे तो चारों बाजू में लाजवाब हमें देखने को मिल रहे हैं। अगली गेंद सचिन के लिए आती हुई, बेहतरीन गेंद ब्लॉकर में से खोद के निकाला, गेंद जाती हुई मिड ऑफ क्षेत्र में बापू पांडे उस गेंद को फील्ड करते, एक रन निकालने का मौका दोनों बल्लेबाजों के पास आसानी के तरीके से था, और एक रन के साथ स्कोर में बढ़ती होती हुई इसको जा पहुंचा 3 रनों पर बिना कोई नुकसान के निहाल स्पोर्ट टीम का। एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर देखा हमने विजय सर जी, हम जरूर बाहर थे, मगर क्या इस मैदान पर वैसी बल्लेबाजी देखने को मिल जाएगी, गेंदबाजी देखने को मिलेगी। शाम का क्षेत्र है जावेद के लिए अगली गेंद आती हुई विजय सर जी। ये देखिए ये बड़ा खिलाड़ी है, मैंने कहा है ये खिलाड़ी के नाम पे 9 गेंदों में लगातार 9 छक्के, यहाँ पर 9 का भी डिसीजन आता हुआ चलते डीजे की तरफ। नक्कीच आपण बघतोय 9चा इशारा योगेश गरत, आपण बघतोय द मॅन फ्रॉम नारंगी, एक अप्रतिम क्रिकेटर आज अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय योगेश गरत यांना। तर गौतम नक्कीच गंभीर याला बघतो आम्ही नॉन स्ट्राइक एंडला, नक्कीच चांगला आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। आगरी चषक 2019चा रणसंग्राम आपण पाहतोय, शेवटचा दिवस आपण पाहतोय, अंतिम क्षण पाहतोय। यावेळी मात्र जावेद मात्र यावेळी थांबणार नाहीये, कारण जावेद पुन्हा एकदा सुसाट आहे आपण पाहतो। आइए प्रेक्षक या कैच पकड़ ले, प्रेक्षक या जावेद का कैच छोड़ा था आपने पहले मैच में, यहाँ पर खिलाड़ी ने कैच छोड़ा था, उसके बाद बैक टू बैक 2 सिक्सर, अभी भी बैक टू बैक 2 सिक्सर देखने को मिलते हुए फ्री हिट का मौका था, पूरा फायदा उठाया। अगली गेंद खेलेंगे तैयार जावेद, एक लाजवाब बल्लेबाज थाना परिषद का आपको देखने को मिलता हुआ। बेहतरीन बैट का ऊपर किनारा, गेंद हवा में, विकेट कीपर उसका काम कर पाएंगे और ये कैच नहीं छोड़ेंगे, क्योंकि जानते हैं बड़ा विकेट है, ये विकेट मिलेगा, मैच में आने का मौका मिलेगा। सुनते एक संगीत और फिर से आते हैं इस मैदान पर। धन्यवाद डीजे, सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र गडी बाद होतोय जावेद यांच्या रूपाने, एक मोठा गडी, कारण जावेद जर विकेटवर राहिला असता तर नक्कीच धावा या आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या। निहान स्पोर्ट नक्कीच विजय पाटील फक्त 1 मिनिटासाठी थांबेल मी, कारण तो प्रेक्षकाने झेल टिपलेला आहे, अनेक क्षेत्रामध्ये जो झेल टिपलेला आहे त्या प्रेक्षकाला विनंती आहे आपण यायचं आहे
या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या आपण. प्रताप नक्कीच. गावड बंधू यांच्याकडनं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा आपण बघतो सामना मात्र पाहायचं, एक षटकांचा खेळ पूर्ण होताना एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ आपण पाहतो मुंबई परिसरातील दिग्गज संघ यावेळी मात्र पाहायला मिळत आहेत. आपण बघतो नरेश चावला, नक्कीच मुकेश पाटील आमचे जवळचे मित्र हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मॅन फ्रॉम दहिसर, तर त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण बघतो यावेळी मात्र सामना पाहतो नरेश चावलासारखा खेळाडू अजून आहे, त्यानंतर मंदार गरुडेसारखा खेळाडू आहे, त्यानंतर मुकेश पाटील सारखे खेळाडू आहेत. तर अनेक दिग्गज खेळाडूचा संघ आहे. समोर आपण बघितलं तर नक्कीच पांडेसारखा खेळाडू आहे ज्यांनी मगाचा सामना गाजवला. त्यानंतर आपण बघितलं तर गुरु संख्येसारखा एक मोठा खेळाडू आहे. तर एक जशात तशी उत्तर मात्र झहीरभाई दिले जाणार आहे. त्या सामन्याचं आपण बघतोय की थेट प्रक्षेपण लाईव्ह माध्यमातून बघतायत प्रेक्षक, त्यांना त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो कारण वेळ काढला जातोय सामना पाहण्यासाठी आणि जसं जसं अंधार पडणार सामन्यामध्ये अजून रंगत येणार आहे. झहीरभाई सही कहा विजय सर जी, वाकई में अगली गेंद राज की इस मैदान पर फुट टॉस, 2 फुट टॉस गेंद ऑन साइड खेलना चाहते हैं, ऊपर ही खेलना लगा गेंद रनआउट के मौके के लिए मगर देव है 3 रन विकेट यहाँ पर दोनों बल्लेबाजों के बीच तालमेल अच्छा था, रन विकेट अच्छी थी और एक रन को पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. इस एक रन के साथ स्कोर में बढ़ती होती स्कोर जा पहुंचा 17 रन पर. निहाल स्पोर्ट टीम का 1 विकेट के नुकसान पर बड़ा विकेट डगआउट में जा पहुंचा है, मगर जावेद आउट हुए हैं तो जरूर अमन स्पोर्ट में थोड़ी सी साच ली होगी इस मैदान पर क्योंकि जावेद का कैच भी छूटा था. और देखिए अब इधर कैच लिए थे वो दर्शक हमारे बीच आते हुए आइए ऊपर आना होगा. बेहतरीन गेंद थी, स्ट्रेट ड्राइव खेला लॉन्गा लॉन्गा के बीच में से गेंद 1 बाउंस बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए फरार होते हुए मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. कम ऑन डीजे. समुद्राची देवी तू समुद्रातून आली भक्तगणांचा उद्धार. मॅच में तो मजा आ रहा है, खेळाडूंना मजा येतोय, प्रेक्षकांना सुद्धा मजा येते. का मजा येऊ नये प्रेक्षकांना, खेळाडूंना का मजा येऊ नये, कारण त्यांच्यासाठी 3 लाखाचं पारितोषिक, प्रथम पारितोषिक आपण 3 लाख रुपये आपण बघणार आहोत. आगरी सेना चषक 2019 क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा महोत्सव आपण बघतोय. तर प्रेक्षक हो, आपल्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्यावेळेला षटकाराच्या सहाय्याने चेंडू जेव्हा सीमारेषे पार येईल तर प्रताप गावड बंधू यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी. ऑन साइडला चेंडू खेळला जातोय बिटवीन द गॅप्स, चेंडू सीमारेषे पार होताना क्षेत्ररक्षण मुकुल येतोय पुढे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात आणि मजा येणार, रंगत वाढणार आहे कारण प्रेक्षक सुद्धा सकाळच्या सत्रापासून इथे मैदानावरती बसलेले आहेत विजय पाटील. आणि आपण बघतोय आता प्रेक्षक संख्या हळूहळू वाढते आणि जे सकाळच्या सत्रापासून बसलेले आहेत त्यांनी सुद्धा सीट आपले मजबूत केलेले आहेत. पहिला RSC होती, आता कन्फर्म सीट झालेली आहे त्यांची. त्यांनी आपली जागा सोडत नाही कारण कन्फर्म सीट त्यांनी केलेली आहे. RSC ची थोडीशी कन्फर्म सीट झालेली आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. ऑन साइडला शॉर्ट ऑन पूल पूल पॉवरफुल सीमा बघा, प्रेक्षक सुद्धा बघा वाट बघतात. यायचंय प्रेक्षक हो, या आपण 200 रुपयाचा पारितोषिक आहे. डीजे कडे जाऊया, डीजे ला संधी देऊया. डीजे धावसंख्या आपण पाहिली तर जवळजवळ धावसंख्या 29 धावा मात्र दाबल करावं लागताना षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाज राज मात्र षटकारांनी त्याचं स्वागत केलं जातं. यावेळी मात्र पुन्हा बघायचं आहे, हा चेंडू नक्कीच फुलटॉस चेंडू होता. यावेळी मात्र नक्कीच गुरु संख्या थोडासा कमी पडतोय. एक धाव मात्र दुसऱ्या धावमध्ये कन्वर्ट होत आहे का नाही, एकाच धावावर समाधान. धावसंख्या 1 ने वाढते. मात्र कशा प्रकारे धावा वाढल्या महत्त्वाचं आहे कारण क्रिकेटच्या आपण इतिहासात पाहिलं तर प्रत्येक धावेला लाईफलाईन असं संबोधलं जातं मित्रांनो, कारण प्रत्येक धाव ही महत्त्वाची आहे. एक धावेने सामना जिंकतो किंवा हरतो. यावेळी मात्र पाणी मागवलं जाते ग्राउंडवरती. पुन्हा एकदा बॉलिंग अटॅकवरती गोलंदाज तयार असताना यावेळी हा चेंडू पाहायचा आहे. नक्कीच पुन्हा एकदा नक्कीच एक धाव मिड विकेट क्षेत्राकडे देतली जाते. एकाच धावावर समाधान मिळेल. मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धावानी मात्र आणि ज्यावेळी लूज चेंडू होतं त्याचा मात्र समाचार घेतला जातोय. धावसंख्या बघितली आपण तर जवळजवळ 31 धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय झहीरभाई. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा. तुकाराम धावसंख्या आपण बघतो झहीरभाई आपल्यापर्यंत मी येतो 31 धावा.
इथे मात्र पूर्ण होतात आणि ते 31 धावामध्ये बघतोय जर पाठीराखा असेल निहान स्पोर्ट्स संघाचा तो विचार करतोय जास्तीत जास्त षटकार यावे, पण प्रेक्षक सुद्धा तोच विचार करतात जास्तीत जास्त षटकार यावे, जेणेकरून षटकार जेव्हा ठोकला जाईल तेव्हा चेंडू सीमारेषे पार येईल आणि ते 200 रुपयाचा पारितोषिक आपल्याला पटकावण्याची संधी येईल. पण आगरी सेना चषक 2019चं आयोजन करताना नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ असेल, आगरी सेना पालघर असतील, दोन्ही संयुक्त विद्यमाने दोन्हीचं सामंजस्याने आपण संपूर्ण आगरी सेना चषक 2019चा हा आयोजन नियोजन नक्कीच करू शकत आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने भूमिका राहिलेली आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी असतील, आगरी सेना पालघर जिल्हाध्यक्ष श्री जनार्दन मामा पाटील असतील, उपाध्यक्ष मंगेश भोईर आहेत, आगरी सेना नेते कैलास पाटील आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांचं लाडकंच व्यक्तिमत्व आणि या आगरी सेना चषक 2019ला महत्त्वपूर्ण योगदान दिलेले सर्वांचे लाडके कर्मवीर श्री विजय शेठ पाटील, या सर्वांचं महत्त्वपूर्ण योगदान या आगरी सेना चषक 2019च्या आयोजनामध्ये. कारण 4 घटक असतात नक्कीच विजय, कारण प्रत्येक स्पर्धा आयोजन करताना 4 घटक महत्त्वाचे असतात, एक आयोजक, एक प्रायोजक, त्याच्यानंतर खेळाडू आणि सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे ना तो या प्रेक्षक आहे. ज्या संख्येने हा प्रेक्षक वर्ग येतोय ना, या प्रेक्षकांना सुद्धा आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ धन्यवाद देतोय. आपल्यामुळे या क्रिकेट स्पर्धेला शोभा आहे, आपल्यामुळे या क्रिकेट स्पर्धेला रंगत आहे आणि आपल्यामुळेच खरी लज्जत आहे. तर प्रेक्षक जो आत्तापर्यंत गेले 20 वर्ष या मैदानावरती येतो, गेले 20 वर्ष नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळावरती प्रेम करणारा, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला नेहमीच सहकार्य करणारा, आम्ही नेहमीच सांगतो हा प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने विजय पण नेहमीच सांगतात दर्दी नाही गर्दी करणारा प्रेक्षक वर्ग आहे. तर त्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. येतो मी जहीरभाई आपल्यापर्यंत. धन्यवाद. ऑप्शन के बहुत ही बाहर सर जी घूमेंगे वाइगश लाजवाब वाइड आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जा पहुंचा 32 रनों पर निहाल स्पोर्ट टीम का. एक खराब गेंदबाजी इस मैदान पर देखने को मिली, लाजवाब बल्लेबाजी की थी इस मैदान पर दोनों बल्लेबाजों ने, अपने बल्लेबाजों में जोर दिखाते हुए अगली गेंद खेलने की तैयार इस मैदान पर बल्लेबाज. लाजवाब गेंद थी, बैट का ऊपरी किनारा, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपकती हुई, दूसरा विकेट गिरता हुआ, झटका लगता हुआ निहाल स्पोर्ट टीम के लिए और एक संगीत मैदान पर आता हुआ. शुक्रिया डीजे, थँक्यू, धन्यवाद. जहीरभाई आपण येतोय आणि आमचे नारंगी ग्रामस्थ क्रीडा सहकारी वारंवार आपल्याला एका घोषणेकडे आपण लक्ष वेधत आहे की आज याच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे आमचे एक मित्र सदस्य दिलीप हर्षा पाटील यांच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे. एक मॅरेज एनिव्हर्सरी आज तिथे आहे. दिलीप हर्षा पाटील ज्यांना आपण बघितलं होतं पंचांच्या भूमिकेमध्ये, लेकिन उसके बारे में और भी कहना चाहूँगा. विजय पटेल मैरिज एनिवर्सरी के बारे में जरूर कहना चाहूँगा. थोडीशी रंगत येऊ द्या, अजून थोडीशी मजा येऊ द्या, त्या दिशेने सुद्धा आपण जाणार आहोत. क्योंकि एक बात याद रखना विजय पटेल की जिसे दुनिया मैरिज एनिवर्सरी कहती है ना विजय पटेल, वो असल में कुंवारापन, मौज मस्ती, छिछोरापन और आदमी की आज़ादी की पुण्यतिथि होती है. उस दिन आज़ादी खत्म होती है, कुंवारापन रहेगा, मौज मस्ती है उस दिन खत्म होती है. जिसे पूरी दुनिया मैरिज एनिवर्सरी समझती है वो असल में अपने कुंवारे मन की मौज मस्ती की पुण्यतिथि होती है. चला जाऊया सामन्याकडे. आणि दिलीप हर्षा पाटील यांचा नक्कीच आज लग्नाचा वाढदिवस आहे. और शादीशुदा आदमी के लिए घरबारी सब कुछ होता है विजय पटेल. शादीशुदा आदमी के लिए घरबारी सब कुछ होता है. इसके लिए या तो घर में पाया जाता है या बाहर में पाया जाता है, इसलिए उसके लिए घरबारी सब कुछ होता है. येतो विजय पटेल आपल्यापर्यंत. थोडा विनोदाचा भाग सुद्धा यायला, कारण प्रेक्षकांना सुद्धा थोडी मजा येऊ द्या. विजय. नक्कीच तुकाराम, खरंच चांगलं आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बघायचं धावसंख्या आपण बघितली तर जवळजवळ 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3रा षटक मार्गस्थ असताना 33 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना निहाल स्पोर्ट आपण बघतोय अमन स्पोर्ट यांच्या समोर खेळताना आगरी सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आगरी सेने माननीय श्री राजारामजी साळवी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. धन्यवाद.
नक्कीच सर्व पदाधिकारी असतील, नारंगी ग्रामस्थ क्रीडामध्ये आपले सभासद असतील, सर्वांना महत्त्वपूर्ण सूचना आहे. सामन्याकडे सुद्धा नजर आहे आणि सामन्यावरती नजर असताना आपल्या मेन गेटवरती सुद्धा नजर राहणार आहे. जे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या गेटवरती सुद्धा नजर राहणार आहे. कारण या संपूर्ण आगरी सेना ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली होती, आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी यांचं थोड्याच वेळात तिथे आगमन होणार आहे. तिथे सुद्धा नजर राहणार आहे. येतो मी झहीरभाई विजय पाटील आपल्यापर्यंत. धन्यवाद तुकाराम. यावेळी मात्र चेंडू बघायचा लँड होता, यासाठी डीजे कडे चान्स मिळतोय आपल्याला आणि डीजे कडे जाऊया. एक मधुर संगीत ऐकूया. असे गेले आणि असे आले. घुमा रहा था, क्या लाजवाब शॉट इस मैदान पर देखने को मिलता हुआ. चलिए दर्शकों ने कैच लिया होगा तो उसको आना होगा हमारे मंच पर कॉमेडी बॉक्स में. अगली गेंद वैभव की, बेहतरीन शॉट, जमीनी शेर करते हुए गेंद आते हुए मिड विकेट के क्षेत्र में जब तक जाकर गेंद को फील किया जाएगा एक रन जरूर मिलेगा. एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जा पहुंचा 41. 41 रनों पर 2 विकेट के नुकसान पर निहाल स्पोर्ट टीम का एक लाजवाब मुकाबला विजय पाटिल सर जी देखने को मिलता हुआ. तुकाराम सर जी ने वाकई में तमाम दर्शकों का दिल जीता है इस मैदान पर और दर्शक देखिए तो लाजवाब देखने को मिल रहे हैं इस आगरी सेना ट्रॉफी 2019 में. बेहतरीन शॉट सचिन के बैट से निकलता 1 बॉल 2 बाउंस गेंद बगैर फील्डिंग का बेहतरीन जम लगाकर गेंद को रोकने में साथ मगर 2 रन निकालने में लाजवाब रन विकेट यहाँ पर दोनों बल्लेबाजों के द्वारा देखने को मिलती हुई. इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जब पहुंचा 43. 43 रनों पर 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ वैभव गेंदबाजी कर रहे इस मैदान पर. आज शाम के समय हम देखेंगे तो 2 सेमीफाइनल विजय सर जी और लाजवाब एक ग्रैंड फाइनल है इस मैदान पर देखने को मिल जाएगा. पहले से दिन हमने देखा था इस मैदान पर जो टीमों का आगमन होता हुआ. अनारा का टीम है इस मैदान पर आती हुई, उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे. साईनाथ अनारा टीम है यहाँ पर पहुंच चुकी है, उनका बहुत बहुत आभार व्यक्त करूंगा. नक्कीच आपण बघतोय मंदार भोईर यांना, अनिल घरत यांना, तर नक्कीच वेलकम. हार्दिक स्वागत. यावेळी चेंडू मात्र हवेत आहे पाहिजे साहेब, मात्र नक्कीच एकच धाव मिळते बघा. त्याचा सुद्धा करण्याचा प्रयत्न होतो काय, असं 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या बघितली आपण तर जवळजवळ 2 धावांनी 45 धावा मात्र धावफलकावर लागला गेलेले आहेत. झहीरभाई वही में 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ. चलिए देते हैं डीजे वाले को मौका, फिर से आते हैं इस मैदान पर एक लाजवाब ओव्हर. नक्कीच डीजेला थांबेल कारण प्रमुख अतिथींचं इथे आगमन होताना आपण बघतोय मेन गेट वरती. तिथे सुद्धा नजर असणार आहे. मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुद्धा नजर राहणार आहे कारण आगरी सेना प्रमुख श्री राजारामजी साळवी यांचं आता आगमन होणार आहे. तिथे सुद्धा नजर असणार आहे. थँक्यू डीजे. नक्कीच तिथे नजर आपली राहणार आहे. विजय पाटील कैला झहीरभाई सुद्धा आहेत आमच्या जोडीला. झहीरभाई सामना नक्कीच 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. चालू ठेवायचा सामना. सामन्यात जास्त वेळ थांबू नये. पंच सुद्धा आहेत तिकडे. जास्त वेळ थोडंसं आपल्याजवळ जो वेळ आहे तो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. एक विनंती आहे कारण ड्रिंक्स प्रमाणे ड्रिंक्स घेऊ नका, एक विनंती आपल्या संघाला. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला कारण याच्यानंतर एक तिसऱ्या फेरीचा सामना आणि त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. तर तिथे सुद्धा नजर राहणार आहे. तर विनंती आहे आपल्या संघाला की कमीत कमी वेळ वाया जाईल याची दक्षता घ्यायची आहे. तर 3 षटकाचा खेळ झालेला आहे. मी येतोय आपल्यापर्यंत कारण 45 धावा 50 धावांच्या 15 धावांच्या सरासरीने हा संघ पुढे जातोय. इथून जर असाच पुढे गेला तर 70-72 आणि का जाऊ नये 70-72 धावसंख्येवरती झहीरभाई क्यों न जाना चाहेंगे कारण 72 धावांचं आव्हान या संघाने यामन स्पोर्ट्स संघाने 8 चेंडूचा खेळ शिल्लक ठेवून पूर्ण केलेला आहे. 72 धावा. तिथे आकाश पांडे नावाचं वादळ जे आलेलं होतं, आकाश पांडे नावाचं एक झंझावत जो बघितला होता या मैदानाने, तीच गोष्ट समोर ठेवून हा नियान स्पोर्ट्स विरारचा संघ इथे फलंदाजी करतोय. येतो मी तुमच्याकडे विजय पाटील.
धन्यवाद. आपण बघतोय नक्कीच धावसंख्या आपण पाहिली तर जवळजवळ 45 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहतो. रोहित मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळी मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या मध्ये नक्कीच एकच धाव मात्र मिळणार आहे. वन बाउन्स चेंडू जाताना यावेळी मात्र बघा यस नो नक्कीच कॉलिंग बरोबर नव्हती आणि इथे गडी बाद होतोय तो म्हणजे रनआउटच्या रूपाने. आपण जाऊया डीजेकडे, त्याला सुद्धा एक संधी देऊया आणि परत अशाच प्रकारे आपण समालोचन करूया. संघ आहेत म्हणजे अमन स्पोर्ट्स अब्दुल अंकला यांचा संघ आपण बघितलेला आहे नेहमीचा या मैदानावरती. अमन स्पोर्ट्स आपण दुकान बघू शकता. विरारीस द निहान स्पोर्ट्स करण गोसाळकर यांचा ठिकाणी सिने कलाकार चांदनी गुप्ता मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. आगरी सेना पालघर जिल्हा त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. धन्यवाद. नक्कीच सैनिक सिने कलावंत चांदनी गुप्ता यांचं इथे आगमन झालेलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मॅडम आपलं या आगरी सेना चषक 2019च्या या क्रिकेट महोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सामन्याकडे जाऊया. सामन्यामध्ये परत येऊया. जहीर भाई आपल्या जरूर बेहतरीन अगली गेंद रोहित की शॉर्ट गेंद खेला मिडा पर गेंद हवा में खिलाड़ी वहां पर तैनात है. कैच बनेगा मैच बनेगा. तीसरा विकेट का नुकसान होता हुआ. चौथा विकेट गिरता हुआ निहाल टीम का इस मैदान पर देखने को मिलता हुआ. देख मेरा दिल धड़ गड़ोले एक लाजवाब बल्लेबाज टेनिस का लाजवाब जिन्हों को हम बचपन से देखते हुए आए हैं और अभी तक इस मैदान पर बल्लेबाजी करने के लिए वो बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर आता हुआ. पहली पारी में लाजवाब सिक्सर देखने को मिला था. वही बल्लेबाज अगली गेंद खेलने के तैयार. पापे रोहित गेंदबाजी पर तैयार होते हुए
शॉर्ट गेंद थी, आउट साइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाकर छुपती हुई लाजवाब बल्लेबाजी है बल्लेबाज के पास। इनके बल्ले पर जब विजय पाटिल गेंद आती है ना तो गेंद सीधी दर्शकों के में दिखने को लग जाती है। लाजवाब बल्लेबाजी इस मैदान पर दिखी है, हमने बहुत मैदान पर देखे। पापे का बल्ला जब बोला है, मलार परिषद में मालोनी में डे नाइट टूर्नामेंट थी, उन्होंने 50 रनों की पारी खेली थी। अगली गेंद खेलने के तैयार पापे और लाजवाब गेंदबाजी देखिए, आउट साइड पर लाजवाब खेलने का प्रयास था, बैट और गेंद का संबंध नहीं, मगर गेंदबाज भी उतना बड़ा है मलार परिषद का। और भी देखने को मिलता हुआ रोहित है, लाजवाब गेंदबाजी इस मैदान पर देखने को मिलती हुई। नक्कीच जाहीरभाई अप्रतिम अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते। नक्कीच तारीफ करावी तेवढी कमी आहे, कारण एक मोठा फलंदाज आपण बघतो बघितलं तर नरेश चावला उर्फ पापे आणि समोर आहे ओमटेकचा खेळाडू आपण बघतो मंदार गरुडे, अतिशय सिनियर खेळाडू आपण बघतो, लिजंड क्रिकेटर त्यांना ओळखले जाते। ती क्रिकेटर मुंबईची आणबान आणि शान असे दोन क्रिकेटर मात्र मैदानावरती असताना अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे रोहित यांनी। यावेळी बघा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय पापे, कारण दोन चेंडू निर्धाव केल्यानंतर थोडंसं प्रेशर मात्र वाढले जाते ते नरेश चावला यांच्यावरती। एक धाव मात्र अंकित केली गेते, धावसंख्या आपण पाहिली तर 1 नि वाढते आणि धावसंख्या होते ती म्हणजे जवळजवळ 48 धाव मात्र धावपल करतात। षटक क्रमांक आपण बघतोय चालू आहे ते म्हणजे 5वा रोहित यावेळी गोलंदाजी मार्कवर। चौथं सेना प्रमुख माननीय श्री जयराम साली साहेब यांचं आगमन या मैदानात होणार आहे। धन्यवाद। नक्कीच चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आतापर्यंत, अप्रतिम अशी गोलंदाजी। शेवटचा चेंडू या वेळेला फ्लिक करतोय मंदार गरुडे, नक्कीच प्रश्नामध्ये जरूर टाकलाय। षटक क्रमांक 4 पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर जवळजवळ 48 धावा, 4 गडी बाद। निहान स्पोर्ट प्रथम फलंदाजी करणारा संघ आज आपण बघतोय, कारण जबरदस्त लढत आधी आपण पाहिली। जहीरभाई 72 धावांचं आव्हान असताना सुद्धा आपण बघितलं पांडे सारखा खेळाडू उभा राहिला आणि 72 धावा जवळजवळ पूर्ण केल्या, तर एक मोठं आव्हान असणार आहे त्या निहान स्पोर्ट संघाला, कारण शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये बघूया किती धावा पूर्ण करतोय तो म्हणजे निहान स्पोर्ट। अमन स्पोर्ट आणि निहान स्पोर्ट यांच्यामध्ये चालू असलेला आजच्या दिवसातील सगळ्यात सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई परिसरातील दोन दिग्गज खेळाडू, दोन लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय। एक साईडला पाहतोय नरेश चावला उर्फ पापे, तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय मंदार गरुडे, टेनिस विश्वातलं एक मोठं नाव। तर समोर गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे आता शेवटच्या षटकासाठी 5व्या षटकासाठी नवीन गोलंदाज सौरभ। यावेळी मात्र सौरभ गोलंदाजी मार्कवर असणार आहे। आपण धावसंख्येकडे नजर मारली तर 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर निहान स्पोर्ट प्रथम फलंदाजी करताना। अच्छा लाजवाब मुकाबले विजय पाटिल देखने को मिल रहे हैं इस मैदान पर। तुकाराम मांगला सर जी हमारे मंच पर उपस्थित है। लाजवाब मेहनत पहले दिन से लेकर तमाम नारंगी ग्राम क्रिकेट मंडल नारंगी के सदस्यों ने किया है इस मैदान पर, उनको लाजवाब इस मैदान पर क्या बात क्या कहने उनके। अगली गेंद पापे के लिए आती हुई एक लाजवाब गेंद, देखना कवर पर खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में। पापे लाजवाब बल्लेबाजी है, मगर आज उनका बल्ला थोड़ा सा खामोश नजर आता हुआ। नीलेश चावला उप पापे ऐसे नाम से पहचाने जाते हैं, पूरे मुंबई और महाराष्ट्र में छाप छोड़ी है। फुटटॉस गेंद थी, लो फुटटॉस बनाकर गेंद को आउट साइड पर मोड़ दिया, गेंद जाते हुए मिड विकेट के क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन जरूर मिलेगा। एक रन के साथ आप टीम को आगे पहुंचाते हुए रन संख्या जा पहुंची 49 रनों पर। 4 गेंदों का खेल आना बाकी। मंदार गरुड़े एक बड़ा खिलाड़ी, बड़ा मंच है और बड़ा खिलाड़ी इस मैदान पर देखने को मिलता हुआ वो है मंदार गरुड़े। बहुत साल से हम उनको बल्लेबाजों को देख रहे हैं, वो खिलाड़ी को देख रहे हैं, मगर अभी भी उनकी शैली, मगर लाजवाब लेजर में भी बल्लेबाजी हमने देखी थी, वैसे बल्लेबाजी इस मैदान पर भी देखने की अपेक्षा रखते हैं मंदार से। शॉर्ट गेंद थी, गेंद को फिक कर दिया, गेंद जाते हुए डीपर फाइन लेग क्षेत्र में जब तक खिलाड़ी उसका गेंद पर जाते, गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए फरार होते हुए मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। धन्यवाद डीजे। आपण बघतो 53 धावा धावपलकावर लागला गेल्या असताना शेवटचं षटक मार्गस्थ असताना मंदार गरुडे आपण मात्र फलंदाजी मार्कवर। शेवटचे 3 चेंडू मात्र आतापर्यंत बाकी आहेत, 52 धावा मात्र झाल्या आहेत, तर एक नॉन स्ट्राईकला एंड आला आपण बघतो नरेश चावला आणि 53 धावा मात्र धावपलकावर लागल्या, 4 गडी मात्र बाद झालेले आहेत। यावेळी बघायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ तिवारी आपण बघतो। यावेळी हा चेंडू नक्कीच मंदारच्या बॅटमध्ये येत नाही, ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर जातोय। पंच योगेश गरत नक्कीच वाईटचा इशारा करतायत, 1 धाव मात्र अवंतर वाढते, धावसंख्या 54 वरती पोहोचते। नक्कीच शेवटचे काही अंतिम क्षण आपल्याला पाहायला मिळतात या इनिंग मधले। 2 जबरदस्त असे
तगडे संघ आपण पाहतो या मैदानावरती. निहान स्पोर्ट वर्सेस अमन स्पोर्ट. जहीर भाई सही कहा विजय सर जी, वाकई में लाजवाब टीम है इस मैदान पर. बेहतरीन गेंद थी, आउट साइड खेलना चाहता है, गेंद विकेट के बाद देखना ग्राउंड आउट का मौका बन सकता है. और यहाँ पर बाल बाल बच्चे मंदार, मगर दूसरे रन की मांग होगी, मगर नहीं, अंपायर का निर्णय का इंतजार होगा. लेग बाय का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ स्कोर में बढ़ती. स्कोर जा पहुंचा 55 रनों पर. 2 गेंदों का खेलाना बाकी निहाल स्पोर्ट टीम के बल्लेबाजों के लिए, मगर क्या गेंदबाजी में अच्छी हो पाएगी या फिर पापे के बैट से 2 बड़े शॉट देखने को मिल जाएंगे इस मैदान पर. तमाम दर्शकों का दिल जीता जाएगा. क्या मुकाबला होगा, पहला भाग हम देख रहे हैं, मगर दूसरा इंटरवल के बाद का मुकाबला हम देखेंगे, मगर दर्शकों का दिल जरूर, हमारे मेहमानों का दिल जीता जाएगा पापे के बल्ले से गेंदबाजों के द्वारा. अगली गेंद डेड बॉल का इशारा अंपायर रहेगा सिद्धार्थ सर जी के द्वारा से आता हुआ. एक लाजवाब मुकाबला विजय सर जी. देखिए दर्शक क्या इस मैदान पर है, जब लाइट ऑन होगी तो दर्शक जरूर लगेंगे इस मैदान पर. ओह बेहतरीन शॉट है, ये गेंद सीमा रेखा के बाहर करकराना 6 आता हुआ पापे के बैट से और संगीत मैदान पर आता हुआ. कमॉन थँक यू डीजे, थँक यू. प्रेक्षकांना कॅच घ्या आणि 200 रुपये घेऊन जा. लाजवाब मुकाबले इस मैदान पर. ये सुनहरी मौका, संडे का आखिरी दिन है, फिर इस मैदान पर जब टूर्नामेंट आएगा तो वो मौका आपके पास आएगा. गोलंदाज आपण पंतांचा हात पाहतोय. लाजवाब मुकाबले इस मैदान पर, दिल जीतने वाली बल्लेबाजी. 61 रन पर पहुंचे निहाल स्पोर्ट की टीम. आखरी गेंद नक्कीच यावेळी बघा शेवटचा चेंडू. यावेळी चेंडू हवेत आहे. यस क्लिअर होतोय का? यस क्लिअर. मात्र प्रेक्षकांमध्ये झेल पकडला गेलेला आहे का? नक्कीच नक्कीच प्रेक्षक हो, या आपण 200 रुपयाचा पारितोषिक आहे आपल्यासाठी. या एक होड़ सी लगी है विजय पाटिल कैच पकड़ने की, लेकिन बाउंड्री लाइन के बाहर. तर प्रेक्षक ज्या प्रेक्षकाने झेल टिपलेला आहे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रताप गावड बंधू यांच्याकडनं यायचं आहे. प्रेक्षक अगोदरच्या चेंडूवरती त्या दिशेने षटकार केला होता, चेंडू तो आपला मंडपाला तिथे स्पर्श झाल्यामुळे झेल टिपला गेला नव्हता प्रेक्षकाकडनं. तर समालोचक कक्षामध्ये थोडासा बदल केला जातोय. 3 समालोचक आता बघणार, थोडीशी जुगलबंदी आहे. 2 समालोचक आपण आतापर्यंत बघितलं होतं, पण 3 समालोचक आता मात्र एकत्र आपण बघणार आहोत. विजय पाटील, कैलास पाटील आहेत, त्याच्या जोडीने आम्ही असू तुकाराम मांगेला. निश्चित तौर पर हम यहाँ पर देख रहे हैं अग्रसेना चषक 2019 का ये रण संग्राम अप्रतिम नमूना यहाँ पर पेश करते हुए. ज़बरदस्त टूर्नामेंट्स. आज का दिन बहुत ही अहम दिन रहेगा क्योंकि 3 लाख रुपया कौन सी टीम जीतेगी एक बड़ा प्रश्न चिन्ह है, क्योंकि ये भी एक मैं कहूँगा इसके लिए भी हमें इंतज़ार करना होगा. इंतज़ार की घड़ियाँ लेकिन नज़दीक आती हुई. प्रबल दावेदार हम कहेंगे 3 टीमें तो यहाँ पर आ चुकी है तुकाराम. एक अर्नाला की टीम है, एक पागदरी की टीम है और एक कासार वडवली ठाणा की टीम है. 3 टीमें तो आ चुकी है. चौथी कौन सी टीम होगी जो आज सेमीफाइनल में प्रवेश करेगी? जर आपण टॉप 4चा विचार करतोय, ज्या पद्धतीने आमच्या सहकार्याने उल्लेख केला की एक पहिल्या दिवसातला अर्नाळा संघ आपण बघितला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण रणजी स्पोर्ट्स कासारवडलीचा संघ बघितला होता सेमीफायनल मध्ये जाणारा, आणि तिसरा संघ आपण बघितला होता तो संघ ठरलेला होता. तिसरा संघ कालच्या दिवसातला तो पागदरी 11 वसईचा संघ बघितला होता. आज कुठला संघ तर टॉप 4 मध्ये जाणार आहे, आज कुठला संघ त्या सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे, आणि 4 संघामध्ये ती घमासान 4 संघामध्ये ती लढाई
खेळली जाणार आहे. निश्चित निश्चित तुकाराम, लड़ाई तो यहाँ पर भी होगी क्योंकि तीन यहाँ पर कमेंटेटर बैठे हो. अब तीनों के बीच में यहाँ पर जुगलबंदी होगी. जबकि हम देख रहे हैं नारंगी ग्रामस्थ मंडल के नारंगी गांव के सुपुत्र तुकाराम मांगेला, वसे गावराई से कैलाश पाटिल और मैं अरनाला से खुद विजय पाटिल. बिल्कुल तीनों बिल्कुल के बीच में यहाँ पर भी सबसे बीच में रणसंग्राम मैं रहने हूँ, वाला है. सबसे बीच में मैं हूँ, यही आपको कहना चाहूंगा. और लेफ्ट साइड और राइट साइड हम दोनों संभालेंगे निश्चित तौर पर. म्हणजे एका पद्धतीने मी रिक्षाचा ड्रायव्हर आहे आणि Yes, त्याच्यानंतर दोन पॅसेंजर बाजूला बसवलेत. नक्की नक्की. लेकिन मैं कहना चाहूंगा कैलाश पटेल के लेफ्ट में मैं बैठा हूँ. दिल लेफ्ट में होता है लेकिन हमेशा राइट होता है. इसके लिए तो लेफ्ट में और राईटला विजय पाटील आहेत. तिघांची जुगलबंदी नक्कीच चालू होणार आहे. एक घमासान होणार आहे आणि प्रेक्षको हा सामना सुद्धा घमासान होणार आहे. कारण मोठं असं आव्हान आहे. एक धावसंख्येचा आपण बघतोय तर 68 धावांचं आव्हान कसं पार केलं जातंय, 68 धावांचा पल्ला कसा गाठला जातोय तो सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे. मी येतोय आपल्याकडे विजय. ये तो यहाँ पर तीन कमेंटेटर के लिए 3 लैपटॉप भी रखे हुए हैं. हर कमेंटेटर लैपटॉप पे भी कमेंट्री कर सकता है. तो रमेश मांगेला यहाँ पर उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दरम्यान विजय मी थांबेल तुम्हाला कारण मान्यवर व्यक्तीचं सुद्धा आगमन होतंय. तिथे मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपलं लक्ष आहे. जो मेन गेट आहे तिथे सुद्धा लक्ष आहे. प्रेक्षकांचं सुद्धा लक्ष आहे कारण आगरी सेना चषक 2019चा हा महासंग्राम बघतोय, क्रिकेटचा महोत्सव बघतोय. तर त्या गेटवरती सुद्धा बघा आतषबाजी होते फटाक्याची. प्रमुख पाहुण्याचं इथे आगमन होतंय. नक्कीच डीजे सुद्धा त्याच्या स्वागतासाठी सज्ज होतोय. आगरी सेना प्रमुख माननीय श्री राजाराम साली साहेब यांचं आगमन होत आहे. फटाक्यांच्या आवाजाने त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. नक्कीच प्रमुख अतिथी ज्यांच्या वरती संपूर्ण मदार आपल्या आगरी सेनेची धुरा सांभाळले, यशस्वीरित्या धुरा सांभाळलेले आपल्या सर्वांचे लाडके आगरी सेना प्रमुख आतिषबाजी माननीय श्री राजाराम साली साहेब यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित. नारंगी ग्रामस्थ मैदान प्रवेशद्वाराजवळ. धन्यवाद. नक्की आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी यांचं स्वागत केलं जात आहे. वाजत गाजत ज्यांच्याच मार्गदर्शनाखाली आगरी सेना कार्यरत आहे, आगरी सेना मार्गक्रमण करते, त्यांचे इथे जोशामध्ये अख्खीच ज्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही आगरी सेना कार्यरत आहे, आगरी सेना मार्गक्रमण करते, ज्यांच्याच मार्गदर्शनाखाली नवीन नवीन टप्पे नवीन नवीन पदक्रमण करते. तेथेच आगरी सेना प्रमुख आपण बघतोय येताना इथे यांची उपस्थिती, त्यांचं या आगरी सेना चषक 2019ला होणारं आगमन सर्व कार्यकर्त्याची सर्व पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवतो, एक ऊर्जा निर्माण होते आणि त्यांचं इथे आगमन होतंय. सामन्यावरती सुद्धा नजर आहे. पहिला चेंडू ऑन साइडला आपण बघतोय, कार्पेट साइडला ड्राईव्ह केला तो लॉंग ऑन मध्ये थोडासा पंप बोलतोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न हाना करताना पाहायचा आहे. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव 68 धावांचं आव्हान समोर असताना खेळतोय अमन स्पोर्ट्स विरारचा संघ. समोर संघ आहे निहान स्पोर्ट्स विरारचा संघ. दोन संघादरम्यान कलबीर अगोदरच्या सामन्यामध्ये मी बघितलं होतं, कैला आपल्यापर्यंत येतोय मी, 72 धावांचं आव्हान पार केलं गेलं होतं. नाही नक्कीच. आता सुद्धा बघितलं 13.7 ची सरासरी हवी आहे मी म्हणेन. एक चेंडू इथे झालेला आहे. गौरव सामना सुद्धा सुरू आहे तिथे.
तर नक्कीच अमन स्पोर्ट्सचा संघ आपण बघितला. आकाश पांडे, अजय उपाध्याय, गणेश जिमाम, गुरु शंकी, त्याच्यानंतर संतोष गडी, दीपक, रोहित गोंड, सौरभ तिवारी, निखिल राणा, वैभव पवार, राज शर्मा, त्याच्यानंतर दीपेंद्र राठोड, विकास दुबे. त्या बघितलं आपण ऑस्टमवरती चेंडू होता, वेगाने येतोय क्षेत्ररक्षक, मात्र एक धाव, 68 धावा पार करायचे. धावसंख्या पुढे सरकली जाते 2 या धावसंख्येत. विकास दुबे आणि आकाश पांडे ही जोडी मैदानात पाहायला मिळते. प्रमुख पाहुण्याचं कैलपणे आगमन होतंय मैदानात. आपण बघतो आगरी सेना प्रमुख, आगरी सेना ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली, वाढवली, मोठी केली, त्या सर्व ज्यांचं श्रेय ज्यांच्याकडे जातं ते आगरी सेना प्रमुख आपण येताना बघतोय. राजारामजी साळवी यांचं इथे आगमन होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगरी सेना प्रमुख सरसेनापती माननीय श्री राजारामजी सालवी साहेब यांचं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळामध्ये हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबत आगरी सेना नेते माननीय श्री प्रदीपजी सालवी साहेब, पालघर जिल्हा आगरी सेना सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करीत आहे. आगरी सेना प्रमुख माननीय श्री राजारामजी सालवी साहेब, आगरी सेना नेते माननीय श्री प्रदीपजी सालवी साहेब, मंगेश शेलार साहेब, आगरी युवा सेना प्रमुख माननीय श्री राहुल सालवी साहेब, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस माननीय श्री मेघनाथ पाटील साहेब, तसेच अन्य पदाधिकारी यांचं मंचावर आगमन झालेलं आहे.
पालघर जिल्हा आगरी सेनेच्या वतीने सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अखेर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं. ते समोरच्या ज्या व्यासपीठाच्या समोर जे काही प्रेक्षक वर्ग आहे थोडंसं बाजूला व्हायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. सामन्याकडे सुद्धा नजर आहे. सामना मोठा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिड विकेटचं क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. सामना सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. श्री वैभव तत्ववादी सिने कलाकार यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंचावर. अखेरच्या त्या समोरच्या व्यासपीठावरती नजर आहे. सामन्यावरती सुद्धा नजर आहे. मान्यवरांचे पालघर जिल्हा आगरी सेनेतर्फे स्वागत करतो. माननीय मित्र पाटील साहेब आज इथे उपस्थित आहे आणि समाजाची जी संघटना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते ते दोन्ही दिग्गज नेते आज आमच्या बरोबर इथे आहेत. महाराष्ट्राचे आणि पालघर जिल्ह्यातले सगळे नेते व्यासपीठावर आहेत. जी संघटना पालघर सगळे आज उपस्थित आहे. मी त्यांचा आज मनपूर्वक स्वागत करतो. ही टुर्नामेंट चालू आहे. प्रोग्राम आपण चालू करूया. धन्यवाद कलेजी पाटील. नक्कीच सामन्याचा सुद्धा आस्वाद घेताना आपण मान्यवरांना बघणार आहोत कारण सामना सुद्धा तितकाच महत्व आहे. आगरी सेना चषक 2019 हा आपण बघतोय. क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम बघतोय. एक मध्ये चेंडू जातोय. पुन्हा जाऊया. मी येतोय आपल्याकडे. जे पाटील आहेत कलेपडे आमचे सहाय्यक समालोचक आहे. मजा आणूया थोडीशी सामन्यामध्ये. प्रेक्षकांना सुद्धा पुन्हा एकदा सामन्यापर्यंत येऊया कारण एक इनिंग आपण बघितली होती 62 धावांची इनिंग. आकाश पांडे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय. मी येतोय आपल्याकडे. विजय पाटील आपल्यापर्यंत येतोय या पुढील सामन्यासाठी. निश्चित तौर पर यहाँ पर 68 रनों का लक्ष्य जरूर रखा गया है. जब तक पहला ओवर यहाँ पर चलता हुआ सचिन गेंदबाजी करते हुए थोड़ा सा दबाव बना के रखा है मैं कहूँगा अमन स्पोर्ट के ऊपर. लेकिन इस दबाव से निकलना होगा तो एक बड़ा शॉट जाना जरूरी है. आकाश पांडे यहाँ पर देखते हुए कि फील्ड किस तरह सजाई गई है क्योंकि आकाश का रहना बहुत जरूरी है. कैलाश पाटील नक्कीच 63 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 26 चेंडू जवळजवळ बघितलं शिल्लक आहेत कारण 5 षटकांचा हा सामना आहे. आघाडीची जोडी अजूनपर्यंत मैदानावरती आहे या ठिकाणी. तर एका बाजूने अमन स्पोर्ट्सचा संघ जो फलंदाजी करतो चेसिंग करण्याचा प्रयत्न करतो 68 धावांचा. आकाश पांडे एक महत्त्वपूर्ण खेळाडू ज्याने की याच मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार मारले. आजचा विचार केला 5 चेंडू लगातार 5 षटकार मारले. तोच आकाश पांडे स्ट्राईकला पाहायला मिळतोय. इथे बघितलं आपण एका पायाला झुकवतोय राईट अँगल. ओ बघा नजारा बघा. जे काम क्षेत्ररक्षकांनी पूर्ण केलेलं नाहीये ते काम बघितलं आपण प्रेक्षकांनी पूर्ण केलेलं आहे. तर 200 रुपये प्रश्न 200 रुपयाचा आहे लक्षात ठेवा. ठुमका लगाओ. यानंतर आपण आगरी धून आगरी गाणी आपण ऐकणार आहोत. आगरी सेनेची धून सुद्धा यानंतर ऐकणार आहोत. जसं सामन्यामध्ये रंग वाढेल डीजे सुद्धा आपल्याला साथीने येताना आपण बघणार आहोत. दोन्ही समालोचक सुद्धा साथीने येणार आहोत. नक्कीच मी येतोय कलेपडी आपल्यापर्यंत. येस तुकाराम बघितलं षटकार येतोय. षटकाराने धावसंख्या 11 वरती पुढे सरकले जाते. या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. या ठिकाणी पंचांचा आम्हाला इशारा येतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सचिन यांच्या गोलंदाजीमधला ओरधोकेचा मारा. येथे स्कूपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू बघितला आपण निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौक वॉड शॉट स्पेक्टेटर स्ट्रोक. हा स्ट्रोक बघण्यासारखा होता. प्रेक्षकांनो नक्कीच या स्ट्रोकला ज्यांनी बघितलं असेल मनाला धन्य वाटलं असेल काही शंका नाहीये. 4 धावा आणि धावसंख्या पुढे सरकली जाते 15 या धावसंख्येवरती. विजय यांच्याकडे जातोय. निश्चित कैलाश पाटिल यहाँ पर जिस तरह से आकाश की बल्लेबाजी हो रही है ये देखिए कि आज का दिन शायद आकाश का रहेगा क्योंकि पिछले मैच में जिस तरह से बल्लेबाजी की थी सबको अचंभित किया था दर्शक. लेकिन काफ़ी खुश होते हुए आए हुए सभी दर्शकों का सभी खिलाड़ियों का मैं आगरी सेना चषक 2019 में हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ. एक बड़ा टूर्नामेंट यहाँ पर चलता हुआ मैं कहूँगा क्योंकि अब देखना होगा कि यहाँ पर प्रबल दावेदार कौन होगा क्योंकि हमने देखा 3 टीमें ऑलरेडी यहाँ पर सेमीफाइनल में पहुँच चुकी है. इसमें से कौन सी टीम सेमीफाइनल में जाएगी ये आने वाला समय बताएगा. तुकाराम मंगेला. नक्कीच आणि विनंती आहे निहान स्पोर्ट्सचा वेळ कमी आहे आपल्याजवळ तर थोडासा वेळेचा अभाव आहे तर कमीत कमी वेळ वाया जाईल याची दक्षता घ्यायची एक विनंती आहे निहान स्पोर्ट्सचा आपल्याला. कारण सामने अजून याच्यानंतर एक ग्रुप विनरचा एक सामना बाकी आहे. त्याच्यानंतर 2 सेमीफायनल एक अंतिम सामना. आपले प्रमुख अतिथी सुद्धा मंचावरती तिथे उपस्थित आहेत. आणि हा आगरी सेना चषक 2019 नारंगी ग्रामस्थ
क्रीडा मंडळ आयोजित आगरी सेना चषक 2019चा हा क्रिकेट महोत्सव बघतोय. हा क्रिकेट महोत्सव पूर्ण करताना ज्यांचं मार्गदर्शन लाभले होते ते आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी यांचं थोड्याच वेळा अगोदर आगमन झालेलं आहे. त्यानंतर संपूर्ण स्पर्धा आयोजन करता आगरी सेना नेते कैलास पाटील असतील. या ठिकाणी मंचावर बसलेले सर्व मान्यवर यांचे स्वागत करण्यात येईल. नक्कीच स्वागत सुद्धा केलं जाणार आहे. कारण ज्यावेळेला हा सामना पूर्ण होईल सामन्यामध्ये थोडंसं विनंती आहे, महेश पाटील तिकडे असतील आमच्या जोडीनं, थोडासा जो वेळ येईल त्या वेळेमध्ये आपण तो सत्कार समारंभ सुद्धा पूर्ण करणार. कारण सामना रंगतदार आहे, सामन्याकडे सुद्धा तितकीच नजर राहणार आहे. चेंडू बराच बाहेर जाणारा उजव्या यष्टीचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. मी येतोय कैलास तुमच्याकडे मी येतोय कारण इथे 14 धावा जवळपास 14 धावांची सरासरी धावसंख्या उभारायची होती. ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा धावसंख्या 15 वरती होती. म्हणजे थोडंसं अपहरण आहे, थोडासा पुढे चालतोय. परंतु जसा सामना पुढे चालेल ना वातावरण थोडंसं चेंज होईल. एक गोलंदाज असा येईल तो गोलंदाज थोडासा फलंदाजीला लगाम लावेल का? मी येतोय कैलास आपल्यापर्यंत. नक्कीच 16 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि बघितलं आपण आशिष माहीमचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बघितला उजव्या हाताने इथे बघितला आपण 30 यार्डच्या वरून खेळतोय फलंदाज. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. चौकारासाठी चौकार येतोय. या चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकले जाते. बघितलं आपण 20 या धावसंख्येवरती धावा आहेत 20. षटक मार्गस्थ आहे दुसरं. सामना सुरू आहे अमन स्पोर्ट्स वर्सेस नियान स्पोर्ट्स यांच्यामध्ये आणि 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. विजय यांच्याकडे जातोय. निश्चित तौर पर कैलाश जिस तरह से बल्लेबाजी हो रही है उसमें लगाम लगाना पड़ेगा, नहीं तो अमन स्पोर्ट की टीम थोड़ी सी हावी हो सकती है. इस समय विकेट निकालना बहुत ज़रूरी होगा मैं कहूँगा नियान स्पोर्ट को. अब यहाँ पर ज़रूर मुश्किलें बढ़ती हुई क्योंकि हम देखें मुकेश पाटिल ने थोड़ा सा कान मंत्र जरूर दिया है. मैन फ्रॉम दहीसर के खिलाड़ी है, काफ़ी सीनियर खिलाड़ी माने जाते हैं मुकेश पाटिल. अब देखना है जो कान मंत्र दिया है सही में वो कान मंत्र सफल होता है नहीं. कैलास पाटिल जो कान मंत्र दिलेला त्या पद्धतीने गोलंदाजी होईल का, त्या टप्प्यावरती गोलंदाजी होईल का? जाऊया सामन्याकडे. पुढचा चेंडू हाताळला जातोय. साड्या केल्या प्रयत्न बॅटच्या थोड्याशा खालच्या बाजूला लागतोय. कव्हर मध्ये इथे क्षेत्ररक्षण होते. एक धाव पुढं या चेंडूवरती. कारण मोठा संघ आहे समोरचा सुद्धा तितकाच मोठा संघ आहे, तितकाच अनुभव आहे. इसे हरदम कहा जाता है कि सक्सेस एक्सपीरियंस से आती है और एक्सपीरियंस बैड एक्सपीरियंस. कारण अनुभव हा महत्वाचा आहे. अनुभव का महत्वाचा आहे की त्या अनुभवातनं काहीसा बोध घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जैसे हरदम हम कहते हैं कि आगे देखोगे तो आशा दिखेगी, पीछे देखोगे तो आपको अनुभव मिलेगा. आप दाई बाई तरफ देखेंगे तो सच्चाई मिलेगी, लेकिन खुद के अंदर जागोगे तो आत्मविश्वास मिलेगा. हा आत्मविश्वास अनुभव सुद्धा तितकाच महत्वाचा पूर्ण ठरणार आहे. कुठला संघ त्या अनुभवाचा फायदा पडतोय, कुठला खेळाडू त्या अनुभवाच्या फायद्याने मार्गक्रमण करतोय. आकाश पांडे स्ट्राइक वरती आहे, सज्ज होतोय स्ट्राइकला. मिस टाइम स्टॉक प्राइज विकेट, प्राइजलेस विकेट इथे प्राप्त करतोय. जातोय डीजे कडे जातोय. सापडलेली आहे, कोणाची असेल त्यांनी येऊन घेऊन जावे. अपन का अनुभव का म्हणतोय? कारण आदमी के जब आदमी 20 में होता है ना, 20 साल की उम्र में अपनी इच्छा से चलता है, 30 में अपनी बुद्धिमानी से चलता है, तो 40 में अपने अनुमान से चलता है. अनुमान भी बहुत महत्वपूर्ण होता है. 20 में अपनी इच्छा से जो है वो, 30 में अपनी बुद्धि से चलता है, लेकिन 40 में अपने अनुमान से चलता है. तो अनुभव सुद्धा तितकाच. तो अनुभव दाखवतोय हा गोलंदाज. आणि प्राइज विकेट किंवा प्राइजलेस विकेट, मूल्यवान विकेट, त्यापेक्षा मी म्हणेन विजय बहुमूल्य विकेट ही प्राप्त करते आकाश पांडे जी. विजय निश्चित तौर पर अभी हम स्कोरर हम बात कर रहे थे कि आकाश को थोड़ा संभल के खेलना चाहिए था, क्योंकि हर गेंद के ऊपर आप छक्का नहीं लगा सकते, क्योंकि गेंदबाज भी गेंदबाज होता है कैलाश. हर टीम अलग है और हर टीम के साथ रणनीति अलग अपनानी चाहिए. जो यहाँ पर गलती कर बैठे, स्लो डिलीवरी थी, फिर से एक बार छक्का मारने का प्रयास किया और यहाँ पर फंस गए. बड़ी मछली जाल में फंसती हुई. तुकाराम नक्की कैलास पर्यंत येतो मी. कैलास नक्कीच मोठा जाळा बघितला आपण विणला गेला होता आणि त्या जाळ्यामध्ये अडकतोय कुठेतरी. बघितला आपण आकाश पांडे सारखा खेळाडू. तर 68 धावांचा पाठलाग करताना 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विचार केला तर जवळजवळ 46 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. मात्र नॉन स्ट्राइक एंडला कोणाला बघतोय? विकास दुबे, ज्यांना काजून या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. आणि याच काजूने आपण बघितलं तर युपीचे ते खेळाडू मागच्या NCC कपमध्ये आणले होते, धीरज सिंग अँड कंपनीला आणलं होतं. तो विकास दुबे आपण नॉन स्ट्राइक एंडला बघतोय. स्ट्राईकला बघतोय गणेश यांना.
इथे बघितलं आपण ऑफस्टॉमवरती चेंडू आणि पाठीमागे चेंडू निघून जातोय. यस विजय यांच्याकडे जातोय. नक्कीच. आणि कैलास गणेश जीवन स्ट्राईकला आपण बघतोय या फलंदाजात सुद्धा या मैदानावरचा एक रेकॉर्ड आहे. म्हणजे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज होती. सामना 8वा याच मैदानावरचा आणि 4 षटकार ठोकलेले बघा याच फलंदाजाने. तर एक रेकॉर्ड आहे या मैदानावरचा याच फलंदाजाच्या नावावरती की जो सामना थोडासा गमावण्याच्या स्थितीमध्ये होता तिथे सामना आणलेला होता. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न क्रॉस खेळला जातोय. चेंडू निघून जात होतो मात्र यष्टी जगतात. प्रत्येक चेंडू मी म्हटलं होतं विजय की पहिल्या षटकामध्ये जरूर 15 धावा झालेल्या आहेत पण दुसऱ्या षटकामध्ये काहीसं वेगळं घडणार. थोडासा टर्न होणार आणि तो सामन्यामध्ये जिस तरह कहानी में ट्विस्ट आता है सीरियल में ट्विस्ट आता है उस तरह इस मैच में ट्विस्ट आता हुआ. निश्चित तौर पर मैंने कहा था एक विकेट चटकाना चाहिए. विकेट के बाद परिवर्तन आएगा. परिवर्तन सृष्टि का नियम है और वो यहाँ पर देखता हुआ क्योंकि बहुत ही बड़ा झटका यहाँ पर मिलता हुआ आकाश पांडे को विकेट के ऊपर रहना जरूरी था. देखो दबाव में इस बार आते हुए मैं कहूँगा बल्लेबाजी करने वाली टीम अब एक दबाव को निकालना होगा. कैलाश पाटिल तो एक बड़ा शॉट जरूर आना चाहिए और बड़ा शॉट आएगा तो ही जाके आप दबाव से बाहर निकल सकते हैं. 2 ओवर का खेल अब तक हो चुका है. रन संख्या हम देखते हैं 2 ओवर के बाद इस समय रन संख्या देखते हैं 23 रन्स यहाँ पर एक विकेट के नुकसान पर. कैलास पाटील नक्कीच बघितलं आपण 23 धावत आहेत. 45 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण 18 चेंडू आणि पालघर जिल्हा आगरी सेनेच्या वतीने होणार आहे. कृपया नक्कीच सिने कलावंतांचा इथे सन्मान होतोय. सिने कलाकार श्री वैभव तत्ववादी यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होतोय. आगरी सेना नेते माननीय श्री कैलासजी पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती या मंचावर लाभलेली आहेत. काही क्षणातच पालघर लोकसभा चे उमेदवार माननीय श्री राजेंद्र गावित साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. श्री वैभव तत्ववादी यांचा सत्कार आणि सन्मान आगरी सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने. धन्यवाद. थँक्यू महेश पाटील साहेब. 23 धावा फलकावरती पाहायला मिळते. या ठिकाणी कलाकार आहेत चांदनी गुप्ता मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान आगरी सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने. आणि युट्यूबला विनंती राहील ज्यावेळेला सन्मान सत्कार केला जाईल तेव्हा जो ऑफसाईडला जो युट्यूब कॅमेरा आहे त्याचा झोत कॅमेराचा या ठिकाणी केला जात आहे. युवा सेना प्रमुख श्री राहुल चलवी साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान तसेच रेखा पाटील मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार. धन्यवाद. सन्मान सत्कार होतोय. सिने कलावंताचा सन्मान सत्कार होतोय. या सामन्यामध्ये बघा झेल होतोय का क्षेत्ररक्षक येतो वेगाने पुढे गाडी बाद गणेश यांची खेळी ते संपुष्टात. डीजे कडे जाऊया एक गीत घेऊया. डीजे मिळतात. गौरवने बघितलं 2 चेंडू हाताळले तर 1 गडी त्यांनी बाद केलाय. प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण जवळजवळ 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडूंचा विचार केला 45 धावांची गरज आहे. सामना अजूनही रफ अँड टफ आहे. जेव्हा विनोद 11 संघ खेळत होता सामना तो आला होता जवळ मात्र बघितला आपण थोडासा कुठेतरी बघितला आपण बॅकफुटला विनोद 11 संघ थोडासा बॅकफुटला निघून गेला. खास करून बघितलं आपण निहांतच्या विरुद्ध मी म्हणेन. यस काय म्हणायचंय तुकाराम. तर आपण सामना बघतो इथे 2.2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 23. विकास दुबे काजू स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा येतोय तो गौरव शुक्ला. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न शॉट पॉइंट निघाला. क्षेत्ररक्षण होतं 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. आणि कैलास जे गाणं वाजलेलं होतं आगरी
एकविरा आईचं आणि उद्याची पालखी आपण बघणार आहोत याच गावातनं निघताना. आणि अजून एक माहिती आपण देतोय, हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान आपण बघतोय. या मैदानावरती प्रत्येक वर्षी आपण जे उन्हाळीची सुट्टी असते उन्हाळ्याचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करतो. सीझन क्रिकेटचं प्रशिक्षण सुद्धा आयोजित करतो प्रतिवर्षी. त्याविषयी सुद्धा थोडीशी चर्चा करूया. माझ्याजवळ विजय पाटील सुद्धा कैलास आहेत. तर प्रतिवर्षी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC क्रिकेट क्लबच्या माध्यमातून गेली 15 वर्षे या मैदानावरती विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण, उन्हाळ्याची जी सुट्टी असते ते 1.5 महिना विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण शिबिर इथे आयोजित केलं जातं. त्याचा शुभारंभ सुद्धा उद्याच्या दिवशी दुपारच्या दिवशी होणार आहे. उद्या 8 एप्रिलपासून ते जवळपास 31 मे 8 एप्रिल ते 31 मे या कालखंडामध्ये याच मैदानावरती विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आमचे प्रशिक्षक आहेत विजय खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गेली 15 वर्ष अविरतपणे आपण इथे सुरू ठेवतोय. तर उद्याच्या दिवशी तो सुद्धा ते प्रशिक्षण शिबिर सुद्धा सुरू होणार आहे. काय गोलंदाजी केलेली आहे गौरव शुक्ला सामन्यामध्ये परत आणून देतोय. फक्त 1 धाव खर्च करतोय या षटकामध्ये. 12 चेंडू 44 धावा. सामना रंगतोय. मी येतोय कैलास आपल्यापर्यंत. नक्कीच अंधेरी वर्सावाचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. गौरव हा बघितला अंधेरी वर्सावाचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एक फक्त धाव दिले ज्यावेळेस 45 धावा हव्या त्या 3 षटकामध्ये, त्यावेळेस बघितलं आपण फक्त 1 धाव देतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. सामना जर मी म्हणे एका षटकामध्ये 22 ते 25 धावा येत आहेत तर सामना अजूनही वेगळ्या स्थितीमध्ये येऊ शकतो. परंतु ते तमाम काम काजू यांना पूर्ण करावं लागेल या ठिकाणी. ते तमाम काम बघितलं विकास दुबे द मॅन फ्रॉम संतोष भवन यांना ते करावं लागेल या ठिकाणी. यस विजय निश्चित तौर पर उसमें कोई दो राय नहीं है, लेकिन मैं कहूँगा अब थोड़ी सी मुश्किलें बढ़ती हुई क्योंकि मैच काफ़ी दूर जा चुका है. कैलाश बड़े शॉट तो आपको खेलने होंगे. इस मैच में परिवर्तन लाना होगा तो अब देखना होगा किस तरह. ये देखिए पहले गेंद के ऊपर यहाँ पर आसान सा कैच, तो ये दबाव है. जब आकाश की विकेट गई मैंने कहा वो टर्निंग पॉइंट था मैच का, लेकिन ये दबाव है. ये दबाव अब दिखता हुआ क्योंकि मैच काफ़ी दूर हो गई है. कहते हैं कि दिल्ली काफ़ी दूर है तो दिल्ली जाने के लिए आपको राजस्थान होके जाना पड़ता है. कैलाश आहे यस आगरी सेनेची जास्तीत जास्त गाणी लावायची आहेत विनंती करतोय डीजे ऑपरेटर. तर अनेकतामध्ये एकता हीच शान आहे म्हणूनच आमची आगरी सेना महान आहे लक्षात ठेवा तुम्ही. आणि आगरी सेना चषक 2019चा महासंग्राम आपण या मैदानावरती बघतोय. चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. आम्ही नेहमी असलम शेख यांची आठवण काढत असतो तुकाराम नेहमी, कारण बघितलं 14 चेंडू आणि जवळजवळ 42-43 धावांचं ते आव्हान पूर्ण केलं या मैदानावरती. तसं घडलं तर चमत्कार घडेल यात काही शंका नाही आहे. मात्र नौका फलंदाज आपल्याच पट्ट्यातला बघितला आपण तर गुरु या खेळाडूने सुद्धा भरपूर काय केलेलं आहे मैदानावरती, परंतु वेळेवरती केलं तर नक्कीच मी म्हणे चमत्कार घडू शकतो. इथे बघितलं आपण ऑन साईडला चेंडू डीप मध्ये येईल का ते बघायचं आहे. सिंगल इज कमिंग. 1 धाव पूर्ण केली जाते, पंपलिंग होते आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होते. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते 26 या धावसंख्येवरती. 26चा आकडा येतोय. भारताची आठवण येतोय मित्रांनो, कारण INDIA या 5 शब्दामध्ये फार मोठा अर्थ जडला गेलेला आहे. नक्कीच शब्दाचा वर्णन होईल. मात्र आपण सामन्याकडे वळूया. विजय यांच्याकडे जातोय. 10 चेंडू शिल्लक आहेत विजय या ठिकाणी. निश्चित तौर पर कैलाश यहाँ पर बड़े शॉट आने चाहिए क्योंकि मैच में यदि बना रहना है तो 2 से 3 छक्के आने जरूरी है. इस समय अब जिम्मेदारी यहाँ पर देखना है कौन सा बल्लेबाज लेते हैं इस बार. ये देखिए खेलने का प्रयास जरूर किया है लेकिन इस बार असफल रहे. मैं कहूँगा स्टेप आउट खेलने का प्रयास किया था. 1 ही रन मिलेगा. इक्का दुक्का से काम नहीं बनेगा. घर वापसी हो सकती है आपकी, इसलिए आपको यहाँ पर बड़े शॉट खेलने जरूरी है. अब मैच मैं कहूँगा पूरी तरह हावी हो चुकी है यहाँ पर निहान स्पोर्ट्स की टीम अमन स्पोर्ट के ऊपर, क्योंकि गलती यहाँ पर हुई थी. मैं कहा था कि जब दबाव आकाश पांडे का विकेट बहुत ही महत्वपूर्ण विकेट था और उस विकेट के बाद यहाँ पर मैं कहूँगा दबाव में दिखी अमन स्पोर्ट की टीम. कैलाश पाटील नक्कीच. आणि विजय ज्यावेळेला मी म्हटलं होतं की ते प्राइज विकेट आहे, प्राइज लेस विकेट आहे, त्याचं महत्व इथे लिहिलं. आउटसाइड एज इथे मात्र गडी अजून एक बाद होतोय. डीजे कडे जाऊया, एक गीत घेऊया, आगरी धून ऐकूया. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला जाणार आहे. आगरी सेना नेते माननीय श्री प्रदीपभाऊ साली साहेब यांचा सत्कार आणि सन्मान केला जात आहे. नारिंगी वाला
माननीय श्री प्रतिभाऊ सालवी साहेब यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. यहाँ पर देखना होगा अब काफ़ी दिलचस्प मैच हो सकती है क्या, क्योंकि अब काफ़ी कुछ बचा नहीं मैं कहूँगा कैलाश इस मैच में, क्योंकि बड़े शॉट आप आ नहीं रहे हैं और बड़े शॉट के लिए संघर्ष करना पड़ता है. यहाँ पर फिर से एक बार एक ही रन मिलेगी, इक्का दुक्का रन करके कैलाश आप लक्ष्य का पीछा नहीं कर सकते, क्योंकि अब दिल्ली काफ़ी दूर हो चुकी है. तो दिल्ली को जीतना है तो पहले आपको थोड़ा सा आपका स्पीड बढ़ाना चाहिए था, जो अब नहीं दिख रहा है. तो एक मुझे लगता है आसान सी जीत यहाँ पर हो सकती है निशान स्पोर्ट्स की. नक्कीच सामना अजून संपलेला नाही, कारण 41 धावा कधी कधी 7 चेंडू शिल्लक आहेत. जर 7 षटकार आले तर सामना टर्न होऊ शकतो. सामना अजूनपर्यंत आहे असं म्हणू शकत नाही आपण, परंतु तसं थोडंसं कठीण आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. बघायचंय ओ इथे बघितलं तर चेंडू पाठीमागे निघून जातोय. षटक क्रमांक 4 संपला जाते. 4 षटकांची समाप्ती होते. 27 धावा पाहायला मिळत आहेत अमन स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. आणि निहांज स्पोर्ट्स संघ बघितला हवी होत असताना कुठेतरी पाहायला मिळत आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूंचा विचार केला अजूनही बघितला आपण 41 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. तर आपल्या व्यासपीठावरती आपण बघितलं तर आगरी सेना चषक आपण बघतोय. व्यासपीठावरती बघितलं सर श्री कैलास पाटील आगरी सेना नेते आपल्याला पाहायला मिळतात. श्री विजय शेठ पाटील साहेब दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून बघितलं 3 लाख रुपये आलेले आहेत या स्पर्धेसाठी. श्री राजाराम सालवी साहेब अध्यक्ष आगरी सेना उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर बघितलं आपण श्री मंगेश भोईर, ज्यांनी की 5 दिवसामध्ये चांगली उपस्थिती आणि चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी. यस त्यानंतर जो सामना होणार आहे तिथे विक्रोलियन्स संघ आपल्याला विनंती राहील आपण कर्णधार टॉस्का बॉसच्या मंचाच्या दिशेने आपण पोहोचायचं आहे. विक्रोलियन्स कर्णधार रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे निर्धाव चेंडू हाताळला जातोय, जवळपास विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय हा निहान स्पोर्ट्स विरारचा संघ. तर विक्रोलियन्स संघ आपण कर्णधारला विनंती राहील आपण टॉस्का बॉसचा जो मंच आहे तिथे आपण पोहोचायचा आहे. आणि जो समोरचा काहीसा जो मंच आहे टॉस्का बॉसचा, तिथे काहीसे प्रेक्षक असतील त्यांना सुद्धा थोडंसं बाजूला करायचं आहे. टॉस्का बॉसच्या मंचाच्या थोडंसं बाजूला करायचं आहे. तर नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. आजच्या दिवसातला तो ग्रुप विनरचा सामना असणार आहे. ऑन साईडला झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. अजून एक मी म्हटलं होतं पहिल्यांदाच जे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरी पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या ना तरी कहाणी में ट्विस्ट आएगा, अलग मोड आएगा. आणि तो अलग मोड येताना आपण बघतो. म्हणजे गेली 3 षटकं जर बघितली तर 3 षटकामध्ये फक्त 12 धावा आलेल्या होत्या. तो कहाणी में मोड का आला तर एक प्राइजलेस विकेट जो आकाश पांडे ज्यांच्यावरती सारी मदार होती ती, आणि हा ज्या पद्धतीने आपण नेहमीच सांगतो हा पत्त्याच्या बंगल्यासारखा हा डाव कोसळला. पूर्ण एका पाठोपाठ एक गडी बाद होत गेले आणि तू चल मैं आया ही भूमिका प्रत्येक फलंदाज तिथे पार करत होता. डावेष्टी बाहेरील चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, वाईट चेंडूचा इशारा होतो. यानंतर सामना होतोय विक्रोलियन्स संघ आणि या चालू सामन्यातील विजेता संघ. तर विक्रोलियन्स संघ नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन आपण बघतोय जाताना पोहोचतोय. धन्यवाद विक्रोलियन्स संघ. इथे फक्त औपचारिकता या सामन्यातली शिल्लक असताना ऑन साईडला आपण बघतोय मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले जाणार. तर प्रेक्षक यानंतर अजून एक सामना येतो. आजच्या 8 संघामधला तो ग्रुप विनरचा सामना असणार आहे. 8 संघामधला असा एक सामना असणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना ज्याला म्हणता येईल तर क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. त्यातील विजेता संघ टॉप 4 मध्ये आजच्या दिवसामध्ये जाताना बघणार आहोत. 3 संघ आपण बघितले आहेत त्या टॉप 4 मधले. अर्नाळा संघाला बघितलेला आहे, रणजी स्पोर्ट्स कासारवडली संघाला बघितले आहे. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पागदरी 11 वसईच्या संघाला बघितले आहे. तर टॉप 4 मध्ये जाणारा कुठला संघ ठरतोय, विक्रोलियन्स की चालू सामन्यातील विजेता जवळपास निहान स्पोर्ट्स संघ, या 2 संघादरम्यान सामना होणार आहे. या चेंडूवरती बघा बिगेट येते. तर 2 संघ आपण यानंतर बघणार आहोत. त्यानंतर समाज कक्षामध्ये तरी थोडासा बदल केला जाणार आहे. विजय पाटील असतील, कैलास पाटील सुद्धा असतील, त्यांच्या जोडीनं नितीन आळवे सर आपण बघणार आहोत. नक्कीच बदल केला जाईल. नितीन आळवे सर असतील, त्यांच्या जोडीला विजय पाटील असतील. युवा आगरी सेना प्रमुख माननीय श्री राहुल साहेब
ते घरात श्री राहुल साळवी साहेब यांचा सत्कार सन्मान करतील. सत्कार केला जाणार आहे. त्याच दरम्यान नाणेफेचा कौल सुद्धा केला जाणार. सत्कार केला जाईल आणि त्याच दरम्यान नाणेफेचा कौल सुद्धा केला जाईल. आगरी सेनेचे उपाध्यक्ष माननीय श्री के.पी. पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आगरी सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. आगरी सेनेचे उपाध्यक्ष माननीय श्री के.पी. पाटील साहेब. आगरी सेनेचे उपाध्यक्ष माननीय श्री के.पी. पाटील यांचा सत्कार आणि सन्मान माननीय श्री कैलाजी पाटील साहेब करतायत. पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कॉल होतोय. नाणेफेकीचा कॉल केला जातो निहार स्पोर्ट्स आणि विक्रोलन्स या दोन संघादरम्यान. आगरी सेना चषक 2019 स्पर्धेमध्ये स्पिन केला आणि आगरी नावाने संघाने नाणेफेचा कॉल आपल्याला झुकवलेला आहे. काय शब्द स्वीकारला गेलेला आहे. नक्की विक्रमने फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्षेत्ररक्षण नेहा स्पोर्ट्स संघाला दिले गेलेले आहे. वेळ कमी आहे कारणास्तव लगेच सामना सुरू होणार आहे. आगरी सेना प्रमुख श्री मान्य श्री राजामजी सावली साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन केला गेला. सामन्याला सुरुवात होण्याच्या दरम्यान इथे सन्मान सुरू केला जाईल. आगरी सेनेचे उपाध्यक्ष माननीय श्री के.पी. पाटील साहेब आणि सन्मान श्री आत्माराम पाटील. पालघर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. हॅलो. आगरी सेना धन्यवाद. सरचिटणीस माननीय श्री मेघनाथ पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान. तर नक्कीच सन्मान होतोय. तर सन्माननीय आदरणीय अशोक कुडू अर्नाळा यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर अर्नाळ्याचे आमचे आलेले सर्व प्रेक्षकांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला आगरी सेना सरचिटणीस माननीय श्री मेघनाथ पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान श्री विजय घरत करतायत. हॅलो. काही क्षणातच या ठिकाणी विद्यमान खासदार माननीय श्री राजेंद्र गावित साहेब यांचं आगमन होणार आहे.